ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक. पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्यानं आक्रमक. केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार. माझं कुंकू माझा देश अंतर्गत राज्यभर करणार आंदोलन. उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ मराठवाडा जिल्हा प्रमुखांची बैठक. आगामी निवडणुकीसंदर्भात केलं मार्गदर्शन. बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित होते. पूल पाडण्याआधी चाळींचं पुनर्वसन व्हावं. वरळी शिवडीचा टप्पा पूर्ण झाल्यावरच ब्रिज तोडावा. आदित्य ठाकरेंची सरकारकडे मागणी. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली संजय राऊतांची भेट. राहुल धोत्रे खून प्रकरणात संशयित आरोपी फरार असल्यानं राऊतांचे गंभीर आरोप. आरोपी शासकीय बंगल्यात लपल्याचा राऊतांनी केला होता आरोप. राऊतांनी दिनो मोरियाला सोबत घेत मोर्चा काढावा. राऊत गांजा ओढून आले का हे तपासून घ्यावं. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली. राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची मागणी. नेपाळवरून केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक. आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज. नाशिकमध्ये नेपाळसारखी परिस्थिती. नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेची खरं तर दयनीय अवस्था झालेली आहे. संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस उद्या यवतमाळ दौऱ्यावर. यवतमाळच्या समता मैदानात होणार शासकीय कार्यक्रम. फडणवीसांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू. ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक पुढे ढकलली. आमदार खासदार यांची बैठक उद्या होणार. आज जिल्हा प्रमुखांची बैठक घेण्यात येणार. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक. राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीच्या अध्यक्ष पदावर नको. अजित पवार एकनाथ शिंदे किंवा चंद्रकांत पाटलांची नेमणूक करा अशी मागणी. पुणे महामार्गावर असणारा टोल रद्द करणारच. अन्यायकारक टोल वसुलीवरून राजू शेट्टी आक्रमक. अजित पवारांनी दमदाटी करू नये राजू शेट्टींचं वक्तव्य. पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम. इथेनॉलवरून राजकीय दृष्ट्या मला लक्ष्य केलं जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गंभीर आरोप. राहुल गांधींकडून सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन. प्रोटोकॉल उल्लंघनाची माहिती पुणे कोर्टात देणार. राहुल गांधींना महाराष्ट्रात भीती वाटते का? पुणे कोर्टातील दांडीनंतर वकिलांचा सवाल. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्जचा वापर. संजय राऊत यांचा खुलासा. जनतेच्या प्रश्नांवर पुण्यातही विराट मोर्चा काढणार. वोट चोरीच्या माध्यमातून सरकार आलंय. जनता यांना कंटाळली. जनतेनं यांना मतदान केलं नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची जबाबदारी. शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी आधी केलं पाहिजे. संजय राऊतांचं सामनातून भाष्य. बच्चू कडू 14 सप्टेंबरला परभणी दौऱ्यावर. शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हक्क सभेची जोरदार तयारी सुरू. मंत्री छगन भुजबळांनी भरत कराडच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. GRच्या निषेधार्थ भरत कराडनं आत्महत्या केली. मुरुममध्ये झालेला मुरुम उपसा बेकायदेशीर. त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला. ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये. जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 17 सप्टेंबरला बंद. मंदिर स्वच्छतेच्या कामामुळे देवस्थान समितीचा निर्णय. 17 सप्टेंबरला देवीचा गाभारा स्वच्छ केला जाईल. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी भरभरून दान अर्पण. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील 10 दानपेट्या उघडल्या. दानपेट्यांमध्ये 1,56,84,000 दान. विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा दर्शवण्यासाठी तरंग चिन्ह बसवणार. मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय. मुरिंग यंत्रणा आणि सोलर दिवेही बसवणार. तर गणेशोत्सव, नवरात्र आणि माघी गणपती विसर्जनासाठी होणार फायदा. गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक तत्त्वाने यंत्रणा बसवण्यात येणार. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यातील दुर्गम भागातील पालू माचाळ गावामधील BSNL सेवा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. पालूच्या टॉवरला अजूनही नेटवर्क नसल्यानं ग्रामस्थ संतप्त.
माजी स्थायी समिती सभापतीच्या मुलाची आत्महत्या. धुळे शहरातील धक्कादायक घटना. राहत्या घरी गळफास घेऊन संपवलं जीवन. राऊतांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा मराठी दांडिया. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये मराठी दांडियाचं आयोजन. ऑपरेशन सिंदूरवर आधारित मराठी कर्तन दांडियाचं आयोजन करण्यात आले. कोल्हापुरातील नाट्यगृहाच्या संवर्धनाचं काम रखडलं. पहिल्या टप्प्यातील मुदतवाढ संपत आली तरी काम अपूर्ण. ठेकेदाराकडून काम जैसे थे. रंगकर्मींची प्रचंड निराशा. मंत्रालयासमोरील रस्त्यावर साचलं पाणी. मेट्रोच्या कामाचं घाण पाणी असल्याची माहिती. मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर मेट्रोच्या कामाचं पाणी. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत प्रशिक्षण पूर्ण. लवकरच प्रमाणपत्र प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात. प्रमाणपत्रासाठीच्या कागदपत्रांची 3 स्तरीय पडताळणी होणार. ओबीसी संदर्भातील याचिकांना आज तारीख नाही. दाखल 2 याचिकांना आज कोर्टात तारीख नाही. दोन्ही याचिकांना सोमवारी तारीख मिळण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदींमध्ये अनेक त्रुटी. नोंदींमध्ये आढळली दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं. मोडी लिपीचे भाषांतर करताना नावं चुकल्याचं समोर. गडकरींनी उड्डाणपुलाला दिलं काँग्रेसच्या नेत्याचं नाव. नागपूरच्या नवनिर्मित उड्डाणपुलाचं नामकरण. पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल असं नाव देण्यात आलंय. भंडाऱ्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरू निरीक्षणाला सुरुवात. निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्यात महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा साजरा. या उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच अन्नधान्याचं वितरण. पिंपरी चिंचवड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम कारवाईत. आरक्षित असलेल्या जागेवरील 43 झोपड्या हटवण्यात आल्या. धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड. अकलूज परिसरात 15 ते 17 मुलांची हत्या. कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणेंचा खळबळजनक आरोप. मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन प्रलंबित. 23 पैकी 19 कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण. पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारी पुन्हा सुरू. वेंगुर्ला बंदरावर मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी मच्छीमारांची गर्दी. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा. शाही दसरा महोत्सवाला राज्यस्तरीय दर्जा. शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा. अमरावती जिल्ह्यात दुर्गोत्सवाची चाहूल. मूर्तिकारांची मूर्तीला आकार आणि सजवण्यासाठी धावपळ. नवी मुंबईतील बीएमटीसी कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार. कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार. आमदार विक्रांत पाटील यांची माहिती. विदर्भात अदानीकडून 70,000 कोटींची गुंतवणूक. 30,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा. तर काटोलमध्ये रिलायन्स उभारणार 1,513 कोटींचा प्रकल्प. विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा टप्पा. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक. मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद. कुर्डू गावाची बीडशी होत असलेल्या तुलनेच्या निषेधार्थ ही बंद. प्रभादेवीतील एल्फिन्स्टन पूल परिसरातील नागरिकांना दिलासा. इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन परिसरातील म्हाडात होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावास मान्यता. राज्यातील पोलिसांनी पक्षपात टाळावा. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. तर 2023च्या अकोला हिंसाचार प्रकरणावरून टिप्पणी. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड संस्थेनं घेतली दखल. गोव्यात होणार पुरस्कारांचं वितरण. रायगडमध्ये आगग्रस्त व्यावसायिकांना भरत गोगावले यांच्याकडून मदतीचा हात. 3 व्यावसायिकांना 50,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली. रायगडच्या शासकीय मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीचं बांधकाम रखडलंय. 4 वर्ष झाली तरी बांधकाम अपूर्ण. विद्यार्थ्यांची गैरसोय. हिंगोलीत वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेची तयारी सुरू. 38 वाळू घाटांचे प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर.
समितीने हिरवा कंदील दाखवल्यानंतर लिलावांचा मार्ग मोकळा होणार. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन भवनात जनसुनावणीचं आयोजन. 18 सप्टेंबरला महिला आयोगाची नागपुरात जनसुनावणी. गणेशोत्सवात फुकट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 1070 फुकट्या प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी खरं तर माफी मागितलेली आहे. परमेश्वर वाघमोडे यांनी मागितली माफी. मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी आंदोलन संतप्त. लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी. 25,000हून अधिक इमारतींच्या ओसीचा मार्ग अखेर मोकळा. माधुरी हत्तीणीची घरवापसी लांबणीवर. पेटाकडून हत्तीणीला वनताराकडून हलवण्याला खरं तर विरोध आता पाहायला मिळते. वनताराची तयारी मात्र पेटाकडून विरोध. सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली. बीडमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ओबीसींचा महामेळावा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार मेळाव्याला हजर. हिंगोलीच्या उंडा नागनाथ पंचायत समितीत 57 लाख रुपयांचा अपहार. अपहाराचा गटविकास अधिकाऱ्यावर ठपका. 500 क्यूब्स एकत्र करून तयार केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं चित्र. तुझ्यासारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्राचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. मुख्यमंत्र्यांनी केलं ट्विट करून कौतुक. राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलंय. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर. महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी. आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिस्टन पूल पूर्णपणे बंद राहणार. वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग लागू. चंद्रपुरातील बालाजी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत झाले उपचार. उद्या रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा ब्लॉक. डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते माणखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद राहणार. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पूर्ण. एकूण 108 वस्तूंचा लिलाव करण्यात आलाय. त्यात सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश. बुलढाण्यातील कारंजा चौकात 4 दुकानं नियमबाह्य. नगरपालिकेचं दुर्लक्ष. छोट्या व्यावसायिकांसाठी अतिक्रमण मोहीम. मात्र खरं तर धन दांडग्यांसाठी प्रशासनाची चुप्पी का? काँग्रेसचा सवाल. सावित्री नदीमध्ये अज्ञात मृतदेह सापडलाय. महाडमध्ये खळबळ. मृतदेह सापडल्यानं तपासाला वेग. पोलीस आणि ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. शेतातील पाण्याखाली आलेल्या सोयाबीन पिकात बसून अनोखं आंदोलन करण्यात आले. धुळ्यातील आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीची परवानगी द्या. लोड गाडी धारक आणि किरकोळ विक्रेत्यांचा बेमुदत उपोषणाला सुरुवात. उपोषणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा. सांगली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आरपीआयचे निदर्शनं. तात्काळ रस्ता दुरुस्त झाला नाही तर खरं तर सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या अंगावर डांबर फेकू असा इशारा आरपीआय कडून देण्यात आला. नांदेडच्या कंधार तालुक्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको. एकाच दिवशी तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये देण्यात यावे. आंदोलकांची मागणी. लोणावळ्यामध्ये मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात महिलांचा थाळीनाद आंदोलन. मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या कॅबिनमध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले. परभणीत वनमजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन. वनमजुरांचं अनेक महिन्यांपासूनचं वेतन थकीत. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेच्या वतीनं संयुक्त जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. मोर्चासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह मनसेचे वरिष्ठ नेते उपस्थित. छत्रपती संभाजीनगरात बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याची मागणी. परभणीत मनसेचं बांधकाम विभागाविरोधात ठिय्या आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागातील बेकायदेशीर एसी विरोधात आंदोलन. ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात आंदोलन. संतप्त घोडबंदरकर उतरले रस्त्यावर. हातात पोस्टर घेऊन खड्ड्यांसंदर्भातही नोंदवला निषेध. कोंडीमुळे घोडबंदरचे नागरिक त्रस्त.
हिंगोलीत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचं उपोषण. घरकुल योजनेचे काम पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्यानं उपोषण सुरू. यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे घर कोसळल्यानं साहित्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी. पावसाचा जोर अजूनही कायम असल्यानं कुटुंब निवारण्याचा प्रश्न समोर. नांदेडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकट. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडलेत. 1702 क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. वर्धा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. यशोदा नदीला पूर तर शेकडो हेक्टरमधील उभी पिकं पाण्याखाली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात 1220 मिलीमीटर पावसाची नोंद. शक्कर तलाव ओव्हरफ्लो. 4 महिन्यात 2.5 लाख पर्यटकांची हजेरी. सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनात 4 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता. नांदेडमध्ये सोयाबीनवर येलो मोझकचा प्रादुर्भाव. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. भंडारा जिल्ह्यात युरियाचा तुटवडा कायम. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट तर प्रशासनाचं दुर्लक्ष. बचत गटांच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि पुरवठा करण्याची मागणी. सिंधुदुर्गात अति ओलाव्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात. बहरलेले सोयाबीन पिकांवर अळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. निलेश हेलांडे पाटलांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी सांत्वनपर भेट. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या प्रमाण चिंताजनक. बीडच्या दगडवाडीमध्ये 2 ठिकाणी भरदुपारी धाडसी चोरी. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. रत्नागिरीत स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह 3घांना अटक. फाईल क्लिअर करण्यासाठी केली होती 16,000 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाकडून 1 लाख रुपयांची खंडणी वसूल. मारहाण करून पैसे वसूल केल्याचा प्रकार समोर. पुण्याच्या तुळापूर परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरातून मुद्देमाल जप्त. बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 67 लाखांचे दागिने आणि 2 लाखांची रोकड जप्त. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर अपघातानंतर कार चालक फरार. पोलिसांकडून तपास सुरू. परभणीत दुचाकी आणि बैलगाडीचा अपघात. दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी. नागपूर महामार्गावर 2 स्कूल बसेसची धडक. दुर्घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये पिकअप आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 3 मजुरांचा मृत्यू, 10 ते 12 मजूर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत व्यक्तीची पत्नी सांगून विमा हडपलाय. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त. सांगलीच्या मिरजेत गायीची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 4 जणांवर गुन्हा दाखल तर पोलिसांकडून 4 गायी आणि 1 वासराची सुटका. पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील 2 महिला सुरक्षा रक्षकांवर हल्ला. घटनेत 2ही महिला जखमी. हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यातील औंध परिसरात टोळक्याचा धुमाकूळ. आम्ही इथले भाई म्हणत दुकानदाराला मारहाण. घटनेतील 4 आरोपी अल्पवयीन. छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्याचा समावेश. मोडेम बाळकृष्णवर होते 1 कोटी रुपयांचे बक्षीस. दोनही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून वाद. दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा. पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल. नेपाळमध्ये भारतीय महिला पत्रकारावर हल्ला. कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न. मात्र काही नागरिक महिला पत्रकाराच्या मदतीला धावून आले. महिला पत्रकाराच्या आंदोलकांच्या तावडीतून सुखरूप सुटका.
नेपाळच्या पंतप्रधान पदाबाबत प्रश्नचिन्ह, सुशीला कार्की यांना एका गटाचा विरोध. जेनझी आंदोलकांमध्ये पंतप्रधान पदावरून मतभेद. भारतीय समर्थक म्हणून कार्कींना विरोध तर कार्कींच्या पंतप्रधान पदावर प्रश्नचिन्ह. मुंबई आणि दिल्ली की राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आहे, तशी पी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती. आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा डाव होता. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती समोर. दिल्लीवरून मुंबईला निघण्यापूर्वीच दोघांना अटक, सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शनिवारी मणिपूर दौरा. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये सुरक्षित वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.